नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या युट्यूब चॅनल एच डी दुकानाला युट्यूब चॅनलमध्ये. चला आता आपण आज शेतावर आलो आहे. आपण शेतामध्ये तूर आणि कपाशीची लागवड केली आहे. त्याची बी पोझिशन पाहायची आहे, बघायची आहे. तुम्ही बघून घ्या थोडीफार. आणि घरचं बी वगैरे आपल्या गावावरचं शेत घर सगळं दाखवलं आहे तुम्हाला. चला बघू व्हिडिओ पहिले आपण. चला चला मित्रांनो, आता शेतावर आलो आपण. काहीतरी नवीन आता शेतामध्ये आपण पराठी आणि तूर लावली आहे. आपलं शेत बी दाखवतो तुम्हाला. मजूर बी चालू आहे वावरामध्ये. पराठी लावल्यानंतर थोडीशी डोब येत असते. त्या डोबासाठी थोडंसं बियाणं पण घेऊन आलो सारखीचा. मजूर बी आहे वावरामध्ये, मजूर बी चालू आहे. त्याच्यामुळे हे मोठी विहीर आहे मित्रांनो. 12 महिने पाणी पुरते आहे विहिरीले. बघा पराठी निघून राहिली, जवळपास 2-2, 3-3 पानाची पराठी होऊन राहिली आता सध्या. तूर पण आहे. जवळपास 4-5 दिवस झाले इकडे आमच्या इकडे. आता पाणी लेटच आला थोडा, त्यामुळे बघा मजूर आहे वावरात. बघा चालू आहे, डोबणं चालू आहे. बघा थोडंसं औषध कमी केलं होतं आपलं बियाणं, ते घेऊन आलो आता. असे शेतीचे ब्लॉग टाकणार. तुम्ही लाईक करता, तुम्हाला आवडते का नाही सांगा मला. त्या हिशोबाने टाकणार मी, नाही तर नाही टाकणार. पराठी आहे, तूर आहे, यावंच लागते आपल्याला. आदू काय करू राहिले? पाय काही नाही होत का? खराब नाही होत पाय? चल 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 चला चला चला. काय झालं आदू पायाले? अरे चिखल लागला सगळा. अरे आता कशी चालशील? बघा पराठी निघून राहिली आता. 2-2 पाण्याची झाली जवळपास. तूर बी झाली, तूर बी निघून राहिली. आणि तण बी झाला. बघू आता तणनाशक वगैरे कोणतं असेल तर तणनाशक आणू आपण. पाखराने खाल्लोय. झाड निघालेले. हो चला चला चला. आप्पा बांधी मारली म्हणून पाय असं गेलं पाणी. थांबलं असतं, असं वाटलं नसतं ना ते बांधी होती तर. आता जवळपास 20 दिवस लेट झाली आहे सगळी पेरणी. कारण पाऊसच लेट झाला, त्याच्यामुळे पेरणी बी लेट झाली. बघू आता किती दिवस आहे, पिकते नाही पिकत, काय पिकते नाही पिकत बघू आपण. बघा पाऊस जास्त असल्यामुळे बघा वावरामध्ये कसं पाणी साचते. आपलं नाही ते दुसऱ्यांचं आहे. बघा तरी पण किती पाणी साचलं ते. पहिल्या दिवसचं पेरणं आहे. बघा 2-3 दिवस चालू होतं पेरणं. थोडासा तण बी निघाला याच्यात. बघू आता तणनाशक मिळते कोणतं पराठीवरचं तर बघू. थोडा डवरा बी घ्यावा लागते. जवळपास 2 तारीख आहे, 2 जुलै. 2 जुलैला आलो आपण शेतामध्ये. बघू आता डेली अपडेट देत राहीन मी, काय आहे तर काय आहे का नाही. तर 2-3 व्हेरायटी याच्यात डोबल्या होत्या. तर असे व्हिडिओ तुम्हाला बघायचे असेल तर लाईक करा, जास्तच लाईक करा, कमेंट करा. असे व्हिडिओ बघायचे आहे बा, दाखवत जा. अंदामंदामध्ये आपण तर मंडीतले तर दाखवूच, आपल्या भाजी मंडीचे तर दाखवतच राहतो आपण जे बी आहे ते. पण असे अंदामंदा शेतीचे पण दाखवू, कुठं फिरायला गेलो तर ते पण दाखवणार. आता शेतावरची विहीर दाखवतो आता तुम्हाला, मस्त बढिया. पाणी 12 महिने पुरते त्या विहिरीचं. बघा 12 महिने पुरते. बघा धुऱ्याला लागूनच ते दिसून राहिला तो रोड आहे तिथं. धुरा जो दिसून राहिला तुम्हाला तो रोड आहे, मेन रोड. कमेंट करत जा मित्रांनो. कमेंट नाही करत तुम्ही. आपल्या मंडीचे व्हिडिओ राहिले त्याच्यावर कमेंट नाही करत, असे शेतीचे व्हिडिओ राहिले त्याच्यावर कमेंट नाही करत. कमेंट करत जा, सांगत जा मला काही सुधारणा, काही हे काही ते सांगत जा मला थोडंसं. इथं सोयाबीन पेरला मित्रांनो. 2 दिवस झाले आता सोयाबीन पेरून. बघू निघाल्यावर दाखवणार तुम्हाला. सोयाबीन आहे, तिकडे पराठी आहे, ते स्प्रिंकलवर लावलेली पराठी आहे. दाखवत राहणार तुम्हाला सगळं. हे शेतावर यावंच लागते आपल्याला, जसा टाइम भेटत तसा यावंच लागते. घरदार सगळंच आहे आपलं इथं. चला तर व्ह्यू दाखवून देतो एकदा तुम्हाला, कसं आहे पाणी, काय आहे का नाही. तर बघा सध्या जुलै महिना पाऊस
8 दिवस झाले पाऊस जवळपास चालू झाला, त्याच्यामुळे पाऊस नव्हता आपल्या इकडे. बघा सध्या पाणी आवक नाही वाढली आहे, एवढं पाणी राहते त्या विहिरीला सध्याच्या स्थितीत. बघा इकडे पराठी लावली आहे बघा, स्प्रिंकलरची पराठी आहे, बढिया पराठी आहे मित्रांनो. बघा एकदा तुमच्या इकडं कुठून बघत आहे व्हिडिओ ते सांगत जा आम्हाला. आणि तुमच्या इकडले माल कसे आहे का नाही सांगा. पराठी वगैरे फवारा वगैरे कोणते चांगले घ्यायचे काय वगैरे, कारण शेतीचा अनुभव आपल्याला थोडा कमी आहे. बघा चला मग आता घरी जाऊ आपण. बघू आता सगळे शेतामध्येच आहे, काम चालू आहे शेतामध्ये, तर शेतामध्येच राहावं लागते. आता बरसातीचे दिवस जवळपास, आता तुम्हाला गावात मोजके लोक मिळणार, सगळे बाहेर येतात. आपणही केलेलेच आहे कामं पहिले शेतीचे, त्याच्यामुळे सांगत आहे त्याचा अनुभव. बघा हे रोड आहे, मेन रोड आहे हा, मेन रोड आहे इकडं आपलं यवतमाळ. आणि जवळपास इकडे मादनी, कळम, नायगाव वगैरे जाते इकडे. सिंगल रोड आहे, मोठा म्हणजे हायवे नाही आहे, सिंगल आहे, पण बसेस वगैरे सगळं चालते. बघा हे आता चालू आहे, शेत आपला आहे बघा, त्याच्या बाजूलाच रोडच्या काम चालू आहे. फक्त जाऊ आपण, दाखवू समोर चालून पण दाखवू आपण. चला आता आपण घरी जाऊ. आपण तिकडून ट्रक उभा असल्यामुळे इकडून आलो आपण, नाही तर घरापाशी गाडी जाते. मामाजी जय भीम. मामाजी बकऱ्या किती काय बकऱ्या? हा 25 आहे. कधी न्यायचा चाराले मग? आबा आला हो. मग बांधायची कुठे? हे तिकडे आहे का? हे बुद्ध विहार आहे. हे आमचं घर. हात दाखवा रे बाबू. आमचं घर आहे. थोडंसं त्याचं रिनोव्हेशन केलं आपण, छपाई वगैरे काही नव्हतं इथं. बघा छपाई वगैरे केली सगळी. बघा आपलं घर हे यावर्षी केलं हे सगळं, छपाई वगैरे सगळी, हे फ्लोरिंग वगैरे. लिंबूचं झाड आहे बढिया, हे लिंबूचं झाड आहे. जांबाचं झाड, जांभई लागले काय? बाप, आंब्याचं झाड बी आहे, आंबा जाम. मित्रांनो आजचा शेतीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि शेतीचा आणि असेच नवीन सब्जी मंडीचे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, आणि चॅनलला शेअर करा, चॅनलला लाईक करा, आणि दोस्ता मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद मित्रांनो, भेटूया आता नवीन अशा व्हिडिओमध्ये. चला.